Welcome all of you again in this practical. So this is we are going to continue with our recording of the pulse rate practical due to certain technical problem. The previous video is get stopped for that. So that one is the part 1 and this is the part 2. Okay. So these are the so to record this radial pulse rate we require certain apparatus. So that apparatus are basically only one, that is wrist stopwatch or the stopwatch, because we need to count the time. In that count how much pulse rate are happen. Okay, so here there is one diagram which is showing that are the different artery which is used for the pulse rate recording. Okay, so इथे काही डायग्राम दिले त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या आर्टरी दिल्यात की ज्या पल्स रेट मेजर करण्यासाठी यूज केल्या जातात. ते पहिली आहे ती टेम्पोरल आर्टरी, म्हणजे या ठिकाणी डोक्याच्या इथं आपल्या असते ती. देन फेशियल आर्टरी, या ठिकाणी जिथे आपला तोंडाचा जबडा एंड होतो त्या ठिकाणी असलेली, की जी बेसिकली पोलीस वगैरे जे आहेत, CID वगैरे, की जी डेथ कन्फर्म करताना वापरतात. टीव्हीवरती आपण बघितलं असेल की मानेजवळ हात लावून सांगतात की वेदर इट इज डेथ और अलाइव. देन कॉमन कॅरेटॉइड आर्टरी, सो दिस इज द कॉमन कॅरेटॉइड आर्टरी, म्हणजे आपली इथे मान आणि ही छातीचा भाग जॉईंट होतो त्या ठिकाणी एक आर्टरी असते ती. ब्रॅकायल आर्टरी, म्हणजे इथे जे आपलं कोपर आहे त्याच्याबरोबर वरच्या बाजूला असलेली ब्रॅकायल आर्टरी. रेडियल आर्टरी जी आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो पल्स रेट मेजर करण्यासाठी. फेमोरल आर्टरी, म्हणजे आपली या ठिकाणी मांडी आणि कंबर जिथे जॉईंट होते त्या ठिकाणी असलेली. देन प्रॉपिटियल आर्टरी, म्हणजे जशी ब्रॅकेल आर्टरी कोपऱ्याच्या वरच्या बाजूला होती तशी ही प्रॉपिटियल आर्टरी जी आहे ती आपला नी म्हणजे गुडघा असतो त्याच्या बॅक साईडला असते ती. देन पोस्टेरियर टिबियल आर्टरी, म्हणजे हे टिबिया हाड जे आहे आपलं, जे तिथे पायाच्या टाचेजवळ जॉईंट होतो त्या जॉईंटच्या तिथं असलेली आर्टरी. देन डॉर्सल पेडल आर्टरी, म्हणजे पायाची बोटं जी आहेत तिथं जवळ असलेली आर्टरी. सो अशा काही आर्टरीज आहेत की ज्या बेसिकली काय केलं जातात, पल्स मेजर करण्यासाठी यूज केल्या जातात. देन स्टेप वाईज प्रोसिजर काय आहे, द सब्जेक्ट इज आज टू सिट काम अँड क्वाइटली. जो काही ज्याच्या पल्स आपल्याला मेजर करायचे त्या पेशंटला सगळ्यात आधी काय सांगायचं आहे, एक 2 ते 3 मिनिटासाठी शांतपणे त्याला बसू द्यायचं आहे. प्लेस द मिडल फिंगर टिप ऑन रेडियल आर्टरी ॲट द सब्जेक्ट ऑफ रिस्ट, जे काही रिस्ट आहे तिथं मिडल फिंगर ठेवायच्यात आपल्या आणि त्याचं रेडियल आर्टरीने त्याचं त्या पल्स रेट मेजर करायला सुरुवात करायची. स्टॉपवॉच स्टार्ट करायचे. स्टार्ट द स्टॉपवॉच, स्टार्ट द काउंट ऑफ द पल्स फॉर 1 मिनिट, आणि 1 मिनिटासाठी ते पल्स रेट जे आहेत ते मेजर करायचे. अँड नोट डाऊन द रिडिंग, टेक 3 to 5 रिडिंग्स, आणि अशी 3 ते 5 रिडिंग आपल्याला काय करायचे घ्यायचे आणि त्या ठिकाणी अशी ती ऑब्झर्वेशन टेबलमध्ये मेन्शन करायचे. आणि या 5 रिडिंगचा मीन काढायचा. जो फायनल मीन येईल तो त्या पेशंटचा काय असेल, पल्स रेट असेल. ओके, तो पल्स रेट मॅच करायचा नॉर्मल पल्स रेटशी, आणि नॉर्मल पल्स रेटमध्ये चेक करायचं की टॅकिकार्डी आहे का, बॅरडिकार्डी आहे का, की नॉर्मल आहे. ओके, सो पल्स रेटवरून आपण रिदम चेक करू शकतो, म्हणजे ते पल्स रेट रेग्युलर आहेत की इरेग्युलर आहेत. म्हणजे कसं, रेग्युलर इरेग्युलर पल्स रेट म्हणजे काय की 2-4 पल्स रेट जनरेट झाल्यानंतर मध्ये स्टॉप होते, पुन्हा 2-4 जनरेट होतात, स्टॉप होतात. तर इरेग्युलर की रेग्युलरली कंटिन्युअसली पल्स रेट आपल्याला जाणवत आहेत, त्याच्यावरून आपण त्याचा रिदम चेक करू शकतो. देन फोर्स अँड टेन्शन आपण चेक करू शकतो. फोर्स अँड टेन्शनवरून आपल्याला आयडिया मिळते की सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशर, म्हणजे जर व्यवस्थित एका फोर्सने ते पल्स रेट जनरेट होत असतील तर प्रेशर आणि टेन्शन बरोबर आहे हे आपण कन्सिडर करू शकतो. देन कंडिशन ऑफ ब्लड वेसल, दॅट इज इन पेशंट ऑफ आर्टेरिओस्क्लेरोसिस, इट इज फेल्ट ॲज अ थिक हार्ट टॉर्टस अँड नॉट नॉर्मल कंडिशन, म्हणजे ज्यांना आर्टेरिओक्लोरोसिस झाला आहे, ज्यांच्या ब्लड आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊन ब्लॉकेज झाले, त्यांची ती रेडियल आर्टरी ही थिक जाड जाणवायला आपल्याला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे पल्स रेट नीट कळत नाही, ती आर्टरी थिक झालेली असते. तर त्याच्यावरून ब्लड वेसलची कंडिशन आपल्याला कळू शकते. ते नॉर्मल पल्स रेट इथे त्यांनी काही सांगितलेले आहेत फिटसमध्ये, म्हणजे आईच्या पोटामध्ये बाळ असतं तेव्हा किती असतो, इट इज 140 पर मिनिट, 140 एका मिनिटाला. न्यूबॉर्न इन्फंट, नुकतंच जन्मलेलं बाळ, 130 पर मिनिट. अबाउट 5 इयर्स, 5 वर्षापर्यंत 90 पर मिनिट. देन अबाउट 10 इयर्स, 10 वर्षापर्यंत 80 पर मिनिट. अबाउट 15 इयर्स, 15 वर्षापर्यंत 75 पर मिनिट. अँड अबाउट 20 इयर्स इट शुड बी 70 पर मिनिट, 70 पर मिनिट. देन वी कॅन राईट डाऊन द रिझल्ट, द पल्स रेट इज डॅश डॅश पर मिनिट. नॉर्मल व्हॅल्यू किती आहे, 70 to 80 पर मिनिट, 70 ते 80. त्याच्यावरून आपण कन्क्लुजन देऊ शकतो, इफ द पल्स रेट इज मोर दॅन नॉर्मल, जर नॉर्मल लेवलपेक्षा म्हणजे 80 पेक्षा जास्त पल्स रेट असतील तर टॅकिकार्डिया. देन इफ पल्स रेट लेस दॅन नॉर्मल, म्हणजे 70 पेक्षा खाली पल्स रेट असतील तर तो ब्रॅडिकार्डिया. याच्यावरून आपण हे रिझल्ट, ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन काय करू शकतो, एक्सपेरिमेंटचं नोट डाऊन करू शकतो. सो अशा प्रकारे हे पल्स रेट
मेजरमेंटचा जो एक्सपेरिमेंट आहे तो बेसिकली काय केला जातो, परफॉर्म केला जातो. इथे आपली प्रोसिजर, ऑब्झर्वेशन, कन्क्लुजन हा पार्ट जो आहे तो एंड झालेला आहे. आता राहिला पार्ट एक्सपेरिमेंट नंबर 13चा, तो क्वेश्चन आन्सर डिस्कशन, ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर हा आपला एक्सपेरिमेंट जो आहे तो काय होईल, एंड होईल. सो क्वेश्चन आन्सर सेशन ऑन दिस एक्सपेरिमेंट नंबर 13 टू एक्झामाइन अँड रेकॉर्ड द रेडियल पल्स रेट विथ रिस्पेक्ट टू रिदम, टेन्शन अँड व्हॉल्यूम. सो क्वेश्चन आन्सर फर्स्ट इज द डिफाईन पल्स रेट. पल्स रेट म्हणजे काय ते आपल्याला सांगायचं आहे. तो पल्स रेट म्हणजे काय, तर एका मिनिटाला किती पल्स त्या पेशंटचे जाणवतात त्याला पल्स रेट म्हटलं जातं. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ पल्स पर मिनिट, एका मिनिटाला किती पल्स पडतात त्याला पल्स रेट म्हटलं जातं. देन स्टेट द रिझन इन इन्फंट पल्स रेट इज हाय. म्हणजे नवीन जन्माला आलेल्या मुलांमध्ये पल्स रेट हा जास्त का असतो, तर बेसिकली काय असतं की जी न्यूबॉर्न बेबी जन्माला येतात त्यांच्यामध्ये काय असतं की त्यांचा मेटाबॉलिक रेट हा जास्त असतो, कारण ते डेव्हलपमेंट कंडिशनमध्ये असतात, त्यांच्या बॉडीची ग्रोथ होत असते, त्याच्यामुळे त्यांना जास्त न्यूट्रिएंट ब्लडमधून पासेस करावे लागतात, त्यांच्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनला जास्तीत जास्त ब्लड सप्लाय द्यावा लागतो, म्हणून तो प्रेशर जो असतो ब्लडचा तो जास्त असतो आणि त्याच्यामुळे पल्स रेट सुद्धा वाढतो त्या इन्फंटमध्ये. सो बेबीज अँड चिल्ड्रन्स younger than 2 years old have higher heart rate because their body metabolism is faster. The heart rate decrease once they children grown up. आणि जसं वय वाढत जातं तसा तो हार्ट रेट सुद्धा काय होत जातो, नंतर कमी कमी येत जातो. देन गिव्ह द रिझन द ओल्ड एज पल्स रेट इज लो. की ओल्ड एजमध्ये पल्स रेट हा बेसिकली लो का असतो, तर काय असतं ॲट द एजिंग, जसं वय वाढत जातं तशा हार्टच्या वॉल आणि ह्या डॅमेज होत जातात हार्ट टिश्यू, आणि त्याच्यामुळे काय होतं कमी प्रेशर ब्लडवरती अप्लाय केलं जातं आणि त्याच्यामुळे फोर्ससुद्धा कमी जनरेट होतात, प्रेशरसुद्धा कमी जनरेट होतो, हार्ट रेटसुद्धा कमी जनरेट होतात आणि त्याच्यामुळे पल्स रेटसुद्धा काय होतो, कमी होतो. सो हार्ट टिश्यू डॅमेज रिलेटेड टू एजिंग, सो रिझल्ट इन डिक्रीज इन पल्स रेट, आणि त्याच्यामुळे पल्स रेटसुद्धा काय होतं बेसिकली डिक्रीज व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यामुळे पल्स रेट जो आहे तो सुद्धा डिक्रीज होतो. ओके, देन स्टेट द नॉर्मल पल्स रेट. नॉर्मल पल्स रेटचं रीडिंग आपल्याला सांगायचं आहे. इट इज द 70 to 80 पर मिनिट. एका मिनिटाला 70 ते 80 पल्स रेट हा नॉर्मल रेट आहे. गिव्ह एनी 4 फॅक्टर दॅट अफेक्ट द पल्स रेट. 4 फॅक्टर सांगा की जे पल्स रेट अफेक्ट करतात. तर टेन्शन, अँझायटी हे 2 आहेत की टेन्शन वाढलं किंवा अँझायटी म्हणजे फिअर, भीती वाटली की पल्स रेट वाढतो. बॉडी टेम्परेचर आणि बॉडी साईज. सो बॉडी टेम्परेचर जसं व्हॅरी होईल तसं पल्स रेट सुद्धा व्हॅरी होतो. त्याचबरोबर बॉडी साईजनुसार सुद्धा पल्स रेट प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. देन व्हॉट इज मीन बाय ब्रॅडिकार्डिया. सो ब्रॅडिकार्डिया मीन्स व्हॉट, तर नॉर्मल लेवलपेक्षा पल्स रेट जे आहेत ते काय होणं, कमी होणं. बेसिकली 60पेक्षा खाली पल्स रेट, त्या कंडिशनला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं. सो ब्रॅडिकार्डिया इज स्लोअर इरेग्युलर हार्ट रिदम, युजली फ्युअर दॅन 60 पर मिनिट. ओके, 60पेक्षा कमी पल्स रेट जाणवणं त्याला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं. देन टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया म्हणजे पल्स रेट वाढणं, बेसिकली 100पेक्षा जास्त पल्स रेट, त्या कंडिशनला टॅकिकार्डिया म्हणतात. ओके, सो टॅकिकार्डिया इज अ फास्ट heart rate more than 100 per minute that can be either start in lower chamber of heart, that is ventricle, or upper chamber of the heart, that is atria. ओके, then name the 3 methods for recording the pulse rate. पल्स रेट कुठल्या मेथडने रेकॉर्ड करू शकतो. एक रेडियल आर्टरी मेथड्स आहे, तर बाकीच्या आहेत त्या म्हणजे कॅरोटॉइड पल्स मेथड, पॅडल पल्स मेथड अँड ब्रॅकियल पल्स मेथड. ओके, देन वेअर फॉर पल्स रेट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर. म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर झाली आहे की नाही एखादी, हे तुम्ही पल्स रेटवरून आयडेंटिफाय करू शकता का. ओके, सो लिसन ओव्हर द ॲओर्टिक अँड पल्मोनरी एरियाज at the left lower sternal edge with the diaphragm of your stethoscope, then use your bell for the effects. If no doubt use both. म्हणजे काय करू शकतो आपण, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डरसाठी यूज करू शकतो. कसं, तर 2 कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डरसाठी आपण यूज करू शकतो. एक म्हणजे कार्डियाक अरेथमिया झालाय की नाही तो चेक करण्यासाठी, आणि दुसरा म्हणजे टॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया या कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर चेक करण्यासाठी आपण पल्स रेटचा यूज करू शकतो. ओके, देन स्टेट द रिझन इन जम्पिंग ऑर रनिंग ऑर माउंटनिंग पल्स रेट इज इन्क्रीज. म्हणजे ज्यावेळी तुम्ही जम्पिंग करता, उड्या मारता किंवा रनिंग करता किंवा माउंटनिंग म्हणजे उंचावरती चढत जाता, त्यावेळी पल्स रेट का वाढतो.
कारण बेसिकली काय होतं, हे सगळं जे रनिंग, जम्पिंग, माउंटेनिंग हा एक्सरसाइजचाच एक प्रकारचा प्रकार आहे. आणि ज्यावेळी आपण एक्सरसाइज करतो त्यावेळी हार्ट मसलला आणि बॉडीच्या बाकीच्या मसलना सुद्धा ब्लड आणि ऑक्सिजन सप्लायची गरज जास्त असते. ओके, कारण ते वर्किंग करून करून थकतात आणि त्याच्यामुळे त्यांना ब्लड आणि ऑक्सिजनची सप्लायची गरज जास्त असते. त्याच्यामुळे प्रेशर जो आहे, पल्स रेट, ब्लड प्रेशर जो आहे तो इन्क्रीज केला जातो, ती गरज जी आहे ऑक्सिजन आणि ब्लडची मसलला ती पूर्ण करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे पल्स रेट सुद्धा त्या ठिकाणी काय होतो, वाढतो. सो वेन यू आर एक्सरसाइजिंग युअर मसल नीड एक्स्ट्रा ऑक्सिजन सम 3 times ॲज मच ॲज रेस्टिंग मसल. म्हणजे इतका की आपण नॉर्मल रेस्ट पोझिशनला असताना मसलला जेवढा ऑक्सिजन लागतो त्याच्या तिप्पट ऑक्सिजन एक्सरसाइजमध्ये लागतो. दिस नीड्स मीन्स दॅट युअर हार्ट स्टार्ट पंपिंग फास्टर विच मेक फॉर क्विक पल्स. आणि त्याच्यामुळे हार्ट पंपिंग फास्ट करायला सुरुवात करतं. देन युअर लंग्स आर ऑल्सो टेकिंग इन मोर एअर, हेन्स हार्डर द ब्रिदिंग. आणि त्याच्यामुळं आपण एक्सरसाइजमध्ये जास्तीत जास्त पाय आपले जमिनीपासून जास्त उचलले जातात रनिंगमध्ये, एक्सरसाइजमध्ये, आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला लागतो आणि त्याच्यामुळं जे पल्स रेट आहेत ते काय होतात, इन्क्रीज होतात. देन नेक्स्ट इज स्टेट द 3 लोकेशन मेजर पॉईंट्स फॉर द रेकॉर्डिंग द पल्स रेट. पल्स रेट रेकॉर्ड करण्यासाठीचे 3 पॉईंट सांगा की ज्याच्यावरून तुम्ही पल्स रेट रेकॉर्ड करू शकता असे. ओके, सो ॲट द पॉईंट इन विथ रिस्ट वेअर द रॅडियल आर्टरी अप्रोचेस द सरफेस. म्हणजे आपली जी रॅडियल आर्टरी आहे, रिस्ट मनगटाजवळ रॅडियल आर्टरी, तिथून पल्स रेट मेजर करू शकतो. ॲट द साईट ऑफ लोअर जॉ वेअर एक्सटर्नल मॅक्झिलरी ऑर फेशियल आर्टरी क्रॉसेस. म्हणजे जो खालचा आपला जबडा आहे जिथे फेशियल आर्टरी असते तिथून पल्स रेट मिळू शकतो. ॲट द टेम्पल अबाव द आउटर साईड ऑफ द आय वेअर द टेम्पोरल आर्टरी इज लोकेटेड. डोळ्याच्या बरोबर वरच्या बाजूला जिथे टेम्पोरल आर्टरी असते त्या ठिकाणावरून आपण काय करू शकतो, पल्स रेट रेकॉर्ड करू शकतो. देन वाय ॲथलेट्स शो डिक्रीज इन पल्स रेट. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की ॲथलेटिक्स जे आहेत, रनर, जम्पर, एक्सरसाइज, बॉडी बिल्डर, त्यांच्यामध्ये हार्ट रेट कमी का असतात, डिक्रीज काय असतं की त्यांचे हार्ट मसल इतके एक्सरसाइज करून स्ट्रॉंग झालेले असतात की ते छोट्याशा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनमध्ये, म्हणजे कमी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन प्रेशरमध्ये ब्लड पंप करू शकतात जेवढं बॉडीला गरज आहे आणि ऑक्सिजन सप्लाय सुद्धा देऊ शकतात. म्हणून त्यांच्यामध्ये पल्स रेट जो आहे, हार्ट रेट जो आहे, ब्लड प्रेशर जो आहे ते कमी असतं. ओके, दॅट्स लाईजली बिकॉज ऑफ द एक्सरसाइज स्ट्रेंथेन द हार्ट मसल. It allow pump a greater amount of blood with each heartbeat. More oxygen is also going to the muscle. This means heartbeat fewer times per minute that it will be in a non-athletics. म्हणजे जे नॉन ॲथलेटिक्स आहेत त्यांच्यापेक्षा ॲथलेटिक्समध्ये त्यांच्यामुळं हार्टबीट हा कमी असतो. Then define rhythm. What does this indicate? So rhythm means the continuous propagation of the wave without pulse, without disturbance. The continuous पल्स जे आहेत ते जनरेट होणं, कोणताही डिस्टर्ब न होता. आणि ते काय दाखवतात, इट इंडिकेट वेदर द बीट्स आर इक्विडिस्टन्स ओव्हर टाइम ऑर नॉट. म्हणजे एका मिनिटानंतर व्यवस्थित बीट्स जे आहेत ते येत आहेत की नाही ते काय करतात, दाखवत असतात. देन डिफाईन टेन्शन. व्हॉट इन्फॉर्मेशन इट प्रोव्हाइड. सो टेन्शन मीन्स व्हॉट, इट इज अप्रॉक्सिमेटली सिस्टॉलिक प्रेशर. म्हणजे तो जनरेट झालेला पल्स आणि हार्टबीट ब्लडमधून पुढे ढकलण्यासाठी अप्लाय केलं जाणारं प्रेशर म्हणजे टेन्शन. सो इट इज अ प्रेशर रिक्वायर टू ऑब्लिटरेट द पल्स वेव्ह. ती पल्स वेव्ह कॅरी करण्यासाठी अप्लाय केलं जाणारं प्रेशर म्हणजे पल्स टेन्शन. Okay, so here the question answer session also ended on this experiment number 13. Okay, so हे question answer सुद्धा तुम्ही जर्नल मध्ये लिहायचे आणि वायवाच्या दृष्टीने व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे. त्याच्यामध्ये काही कळलं नसेल तर तुमचे डाऊट्स मला मेसेज करा, मी ते तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.